अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत। मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली आपली भूमिका। यावेळी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष माननीय अमित साहेब राजसाहेब ठाकरे हे येत्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मनसे केसरी 2024 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कुस्ती मैदानाचे उद्घाटन माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कुस्ती शौकीन, सर्व पैलवान मंडळी, सर्व वस्ताद मंडळी, सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो की माननीय अमित साहेब ठाकरे त्या ठिकाणी त्या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत, तर आपण देखील सर्वांनी या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहावे। त्या ठिकाणी माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते 6 वाजता या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करण्यात येणार असून या कुस्ती स्पर्धेमध्ये 100 रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंतची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत, तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी सर्वांना करतोय। हा खेळ असून कोणताही राजकीय तुम्ही नाही असं म्हणाला होता, तरी सुद्धा अशी चर्चा आहे पंढरपूर शहरातून धक्क्यावर की राजकीय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कसं आहे की मी आता कोणाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही, परंतु दिलीप धोत्रे हा निवडणूक आल्यावर कार्यक्रम घेतो असं नाही, तर दिलीप धोत्रेंचे कायम गेले 10 वर्ष झालं सगळी पंढरपूर तालुक्यातील मंगळवेढा तालुक्यातील जनता साक्षीदार आहे की दिलीप धोत्रे हे कायम कार्यक्रम घेत असतात। निवडणुका हा विषय नाही, निवडणूक डोळ्यासमोर आणून मी साडी वाटणं, लोकांचं कुणाचं लांगून चालन करणं, बाकीच्या काय गोष्टी करणं असला विषय करत नाही। मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय, त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही। उलट या कुस्ती स्पर्धेला सर्वपक्षीय लोकांनी, सर्वपक्षीय नेत्यांनी, ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय, ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे, अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं। राजकारण हा विषय नाही, उलट जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतोय। विठ्ठल परिवारातील काही नेते असणार, सगळे लोक असणार ना, सगळे लोक आहेत, कोण आहेत आता सगळी लोक बसलेली। सगळ्या राजकीय नेत्यांना आत्ताही निमंत्रण दिले। मी आज उद्या दिवसभरामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या याला मी निमंत्रण देतोय। निश्चितपणे या ठिकाणी परवा मी ज्यावेळेस मंगळवेढ्याला या कुस्ती मैदानाच्या आयोजनासंदर्भात गेलो होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे वस्ताद मारुती वाकडे यांची तालीम आहे, त्यांची तालमीला भेट द्यायला गेला असताना त्यांचं काय अर्धवट काम होतं, थोडीफार मदत करायची होती, तर त्या ठिकाणी मी ताबडतोब मदत केली आहे, तुम्ही त्यांना विचारू शकताय। त्याचबरोबर जे वस्ताद मंडळी असतील, ज्यांचे तालीम असतील, त्या लोकांनी त्या ठिकाणी जर त्या दिवशी अमित साहेबांच्या समोर जर लेखी पत्र दिली तर निश्चितपणे त्या सर्व तालमींना ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे, निश्चितपणे आम्ही आमच्या माध्यमातून, मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून, शासन दरबाराच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही मदत करू असं मी या ठिकाणी सर्व वस्ताद मंडळींना शब्द देतो।